वाघ मंडळ अध्यक्ष लाडसांगी मंडळ भारतीय जनता पार्टी। साहेब कसं काय प्रचार चालू आहे? एकदम जोरात आहे। भारतीय जनता पार्टीचं सध्या वातावरण तयार झालेलं आहे। काही कमी जादा वातावरण करण्यासाठी वातावरण पर्यावरण मंत्री आमच्या आदरणीय नेत्या जे आमचा विश्वास आहे प्राण आहे त्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं आता थोड्या वेळात आगमन होणार आहे आणि पंकजाताई मुंडे आणि मुंडे घराणा यांच्यावर आजही भारतीय जनता पार्टी आणि जी आम पब्लिक आहे जी त्यांचा फार मोठा विश्वास आहे आणि आताही पंकजाताईच्या नेतृत्वाखाली ही भरगच्च अशी सभा होईल आणि आमचे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विजय उत्तमराव काळे, त्याचप्रमाणे आमच्या राधाताई काकासाहेब पठाडे आणि वैष्णवी रवींद्र पडूळ तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे। विकासाच्या कामाबद्दल काय सांगणार? विकास तर आज आपण बघतोय दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी हा विकासाचा महामेरू चाललेला आहे। नरेंद्र मोदी असेल, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या कार्यशैलीमुळे आज आपण बघितलं सगळ्या महानगरपालिकासुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेल्या आहे आणि आता या 12 जिल्हा परिषद ज्या लागलेले आहे याही 12 म्हणजे पूर्णपणे बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये ही सत्ता येणार आहे। आपण जिथल्या मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना हेच आवाहन करेल का कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, कुठेही आमिषाला बळी पडू नका आणि जे काही कर्तव्यदक्ष जे उमेदवारी भारतीय जनता पार्टीने जे आम पब्लिकमधून जे दिलेले आहे यांच्या पाठीमागे राहावं आणि कमळाला मतदान करावं। रोजगारासाठी काय करणार सर? रोजगारासाठी आता विविध प्रकारचे आपण बघितलेलं आहे की म्हणजे जे कौशल्य विकास मंत्री आपले मुंबईचे त्यांनीसुद्धा प्रत्येक आपल्या याच्यामध्ये छोटे छोटे उपक्रम जे काही कोर्सेस आहे त्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे। छोटे छोटे जे काही ITI सारखी छोटे कोर्सेस आहे त्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी ती उत्स्फूर्त करत आहे। त्यामुळं प्रत्येक आता विद्यार्थीसुद्धा त्या दिशेनं पावलं टाकत आहे। आपलं नाव सांगा सर? शिवाजी उत्तमराव वाघ मंडळ अध्यक्ष लाडसांगी भारतीय सांगाल कसं काय पाहत या निवडणुकीकडे आपण? सर, ही निवडणूक मागच्या आपण याच्या नगर परिषदा महापालिका निवडणुका बघितल्या त्या निवडणुकाचीच पुनरावृत्ती परत ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व उमेदवार आणि विशेष या सर्कलचे उमेदवार 100% विजयी होतील आणि त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं काम, देवाभाऊचं काम आणि महिलांचं जे लाडक्या बहिणीची योजना चालू आहे ही विशेष आमच्यासाठी एक पर्वणी आहे की ह्या निवडणुकीतसुद्धा परत आम्हाला त्याच रूपानं कामं येईल आणि आमचे तिन्ही उमेदवार ताई आल्यानं आता तर कळसच झालेलं आहे, याच्यावर कोणती शंका राहील नाही। ही निवडणूक आम्ही खूप मोठ्या फरकाने विजय होणार आहोत। आपलं नाव? मी दगडू लक्ष्मण वाघ, राहणार चौका, माजी सभापती। आणि रोजगाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या शेतीविषयीच्या योजना, मग त्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकरी बचत गट असतील, खूप मोठ्या प्रमाणावर शेतीकडे आता शासनाचा ओढा आणि योजना येऊ लागल्या। त्या योजना शेतकऱ्यापर्यंत राबवण्यासाठी आम्हाला ह्या तिन्ही उमेदवाराला विजय करण्याची खूप महत्त्वाची गरज आहे, कारण हे विजय झाले तर योजना गावखेड्यापर्यंत राबवल्या जातील। तुम्ही येथील जनतेला काय आव्हान कराल? मी जनतेला एवढंच आव्हान करेल की आज आपल्या राज्याच्या नेत्या संघर्ष करण्या की ह्या आज येऊ लागल्या यांची साथ आणि साथ ही आपण देऊन त्यांचा एक गौरव करण्यासाठी 1995 साली मुंडे साहेब इथं सभा झाली होती उपमुख्यमंत्री झाल्यावर आणि आज त्यांचीच कन्या एक राज्याच्या कॅबिनेट मंत्री, एक यशस्वी मंत्री म्हणून ह्या गावामध्ये येऊ लागल्या। त्यांचं ह्या गावात, ह्या परिसराचं आणि गावाचं त्यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे। ते प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला पब्लिक दिसणारच आहे आणि त्याचं रूपांतर मतदानामध्ये होणार आहे। नमस्कार, माझा 2 हात जोडून सर्व जनतेला नमस्कार। आमचं चिन्ह आहे कमळ, याला बटन दाबून विजय करा। कुठला प्रश्न असला आम्ही सोडू शकतो त्यांचा। सूचना आहे तालुका अध्यक्ष की आपण वागडे राहणार मंत्री होते पार्टीचं काम आणि पंकजाताई ह्या आमच्या जीवा भावाच्या सर्व देवाभाऊ असतील, पार्टीचे सर्व लोक असतील, पार्टी आमच्या सर्व पहिल्यापासून आम्ही पार्टीचंच काम करतो। काय आवडतं? कमळ आवडते, पंकजाताई। आलोय प्रचारासाठी आणि माझं माहेर या सर्कलमध्येच आहे, चौका आणि लाडसांगी गणामध्येच।
आणि आमचे भरपूर इकडे नातेवाईक आहे. माझी मैत्रीण पण आहे खूप मोठी. तुमचं मतदान कुठे आहे? आमचं मतदान तिकडे, पण माझे आई वडील भाऊ सगळे नातेवाईक आमचे ह्या सर्कलमध्ये आणि सगळे भारतीय जनता पार्टीचेच आहे. आणि आम्ही सगळं आता फिरत असताना 8 दिवस झाले आम्ही फिरतोय, तर सगळ्यांच्या मनात ध्यानात सगळीकडे कमळच आहे. आणि आम्ही हा विश्वास देतो की आमचं कमळ म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून येणारे कमळ जे असतील, आपल्या विजूभाऊ काळे असतील, वैष्णवताई पडूळ असतील, राधाताई पठाडे असतील, ह्या बहुमताने विजय होणार आहे. आणि आमचा मनात विश्वास आहे की आम्ही घराघरात गेलो, जनतेत गेलो, घरात गेलो, दारात गेलो, छोटा मुलगा असेल, मोठा व्यक्ती असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल, तर ते सांगतात ताई तुम्ही येऊच नका. सगळ्यांच्या मनात ध्यानात आमच्याकडे कमळ आहे. विचारलं 1-2 ठिकाणी बाबा की कमळ का, त्यांनी सांगितलं जो 15 वर्षात विकास झाला तो 60 वर्षात काँग्रेसनं मागे आणलं होतं, आता भाजपवाल्यांनी तो पुढे आला. असा विकास आजपर्यंत आम्ही जिंदगीत पाहिला नव्हता. आमचं वर्ष वय 80 असं हे सर्वसामान्य वयोवृद्धांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं 15 वर्षात विकास बघतात, आमच्या मनात कमळ फुललं म्हणून आम्ही कमळाला मतदान करणार. कोणत्याही शेतकऱ्याला पैसे दिले नाही, कुठला विमा दिला नाही. काळे साहेब त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही 8 दिवसापासून प्रचार करत आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही गावोगाव खेडे जाऊन आम्ही प्रचार करत आहोत. सगळ्यांच्या तोंडात तेच आहे की आम्ही फक्त कमळ आणि कमळलाच मतदान देणार आहोत. आणि लाडकी बहीण सगळ्यांना पैसे पण येत आहेत. त्याच्यामुळं आमचा जो विजय आहे आणि आमच्या आमदार अनुराधाताई ताई ह्या सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रचार करून सगळ्यांना सहकार्य करताय. त्याच्यामुळे विजय निश्चितच BJPचाच होणार आहे, यात शंका नाही. आमचं महानगरपालिकेत आम्ही प्रचार करीत असताना आमचं पूर्ण पॅनल आलंय आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे 57 सीट आले. तर त्यावरून पण आमच्या लक्षात आलंय की आम्हाला हे कळत होतं मनामनात ध्यानात सर्वांच्या कमळ आहे, पण एक विजय झाल्यानंतर आम्हाला एवढी खात्री आली की प्रत्येक ठिकाणी विजय आमचाच असणार आहे आणि BJPचंच सरकार सगळीकडे असणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत BJPचं सरकार आहे. सत्ता असल्यामुळं कामं होत आहे, गल्ली बोळातले कामं असतील, वाड्या वस्त्यांचे कामं असतील, हे आमचे सगळे नेते जे आहे ते खूप सक्षम आहे आणि सक्षमपणे ते काम करतात. लाड सांगे आहे. नाव सांगा. नाव सुधा मारचंद्र पवार, माजी सरपंच लाड सांगे. काय सांगणार, काय चालू आहे प्रचार, कसं चालू आहे प्रचार? भारतीय जनता पार्टीचा चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्या भागात शेतकरी आहे, सामान्य जनतेशी जोडलेली ही भारतीय जनता पार्टीची नाळ आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचाच उमेदवारीचा विजय होणार आहे. अच्छा, आधीचा काही विकास झालेला आहे का? हो, आदरणीय नाना असेल, ताई असेल, दादा असेल यांच्या हाताने हर गावात रस्ते वगैरे, सभागृह, शासकीय काम कोणतं बी असेल तर यांनी योजनेमार्फत टोटल गावचे जे विकास झालेला आहे. काही निवडून आल्यानंतर पहिले कोणत्या कामाला प्राधान्य दिलं? पाण्यात रस्त्याले शेतकऱ्याला जे अडीअडचणीचे रस्ते आहे त्या रस्त्याला हे देणार आहे, प्राधान्य देणार आहे. शाळासाठी काही मराठी शाळा वगैरे काही बंद पडल्या? हो सर, यापूर्वी ताईंनी शाळासाठी एक सुरक्षा म्हणून हर शाळेला कॅमेरे त्यांनी त्यांच्या निधीतून दिलेले आहेत. हॉस्पिटलची काय सुविधा? हॉस्पिटल 30 खाटाचं रुग्णालय हे लाड सांगवी इथं प्रस्तावित आहे आणि मंजूर झाल्यासारखं आहे. काही दिवसात तिथे काम चालू होणार आहे. लाड सांगवीमधून किती उमेदवार निघणार आहे? लाड सांगवीमधून उमेदवार जिल्हा परिषदचे आपल्या पक्षाचे लाड सांगवीला फक्त पंचायत समिती 1 व जिल्हा परिषदचा 1. कोण जिल्हा परिषद 2 आहे सर. कोण आमच्या भाजपाचे उमेदवारचे विजय काळे हे जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार आहे व पंचायत समिती सर्कलचे वैष्णव रवींद्र पडूळ हे आहे. जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? जनतेला आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीसंदर्भात काय आव्हान करणार? मतदान कोणाला करणार? मी जनतेला आव्हान करीन की आम्ही आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विकास केला, सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत राहिलो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मतदान करावे असे मी नागरिकांना आव्हान करतो. काय नाव आपलं? सुधा मारचंद्र पवार. आपण काय पद आपलं पद? भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष लाडसंघ. तर आपल्या चॅनलचं सर्वप्रथम अभिनंदन. भारतीय जनता पार्टी लाडसंगी गटामध्ये या ठिकाणी अधिकृत उमेदवार आमचे विजय उत्तमराव काळे जिल्हा परिषद गटाचे आहे. पंचायत समिती लाडसंगी गणाचे वैष्णवताई रवींद्र पडूळ आणि वरच्या चौका गणाचे राधाबाई पठाडे या उमेदवार आहेत.
आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि नानाने आणि ताईनं आणि दानवे साहेबांनी जो विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आणि जनतेनं जे विश्वास टाकलेला आहे ताईवरती तर त्या संदर्भामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे आणि ताईनं जे विकास केलेला आहे त्या मुद्द्यावर जनता विश्वास ठेवणार आहे. आपलं जनतेला काय आव्हान राहील? जनतेला एवढंच आव्हान आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली त्यानंतर सन्मान निधी सन्माननीय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी चालू केलेली आहे आणि अशा अनंत योजना ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि मोदी साहेबांच्या काळामध्ये चालू आहे यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. कारण आत्ता झालेला महानगरपालिकेचा निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचा निकालसुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच विजय निश्चित आहे. त्यामुळे कुठल्याही लोक विरोधकाच्या दिशाभूलाला बळी पडणार नाही असा या ठिकाणी आत्मविश्वास जनतेचा आहे. आपलं नाव? मी संजय भालेराव अनुसूचित जाती मंडळाचा तालुका अध्यक्ष आहे.